रामकृष्ण हरी. मी कर्मवीर हरिभक्त परायण भगवान महाराज कोपरे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान, गोशाळा, परशुराम तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. गोशाळेतून आज आपल्याला पूर्ण गोशाळेचं मी दर्शन घडवत आहे. इथं कशा गायी राहतात, त्यांची चाऱ्याची व्यवस्था कशी असते हे तुम्ही बाजूच्या व्हिडिओमध्ये पाहत आहात. या सर्व 1100 गायी कत्तलखान्याला जाताना सोडवट्यांमध्ये जखमी झालेल्या याच्यातून तर आपण वाचतो. किंवा काही शेतकरी सांभाळू शकत नाहीत म्हणून कोकणात हे लाख मोलाचं गोधन आहे. आज माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावरती आपण त्यांना रोजचे 2 तास या ठिकाणी खायला. परंतु हा चारा जर आपण पाहाल तर या चाऱ्याची किंमत आहे 9 रुपये प्रति किलो. एक गाईला 6 किलो, म्हणजे सरासरी रोज आम्हाला 6 टनापेक्षा जास्त 6.5 टन चारा रोज लागतो. रोजचा गोशाळेचा खर्च 60 ते 65 हजार रुपये प्रति दिवशी खर्च आहे. महिन्याचे 17 ते 18 लाख रुपये लागतात. 25 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. या गायीनं वाचवणं माझं एकट्याचं काम नाही, म्हणून मी आज या गोशाळेतून माझ्या तमाम गोप्रेमींना, गोभक्तांना, गुजराती, मारवाडी, जैन, राजस्थानी, त्या सर्व बांधवांना आज हात जोडून विनंती करतो की या गायीनं वाचवण्यासाठी पुढे या. जंगलात चरायला काहीच राहिलेलं नाही. ही छोटी छोटी पिल्लं तुम्ही बघू शकता, त्यांच्याचे आनंद. काही जखमी गायी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता. परंतु आता यांना वाचवण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही. 2 दिवस पुढे इतका चारा गोशाळेत शिल्लक आहे, झोप सुद्धा लागत नाही रात्र. त्या गायीनं वाचवायचं कसं हा प्रचंड मोठा प्रश्न आहे. मायबाप शासनाकडे अनेक वेळेला पदर पसरून सुद्धा अजून पदरात काहीच पडलेलं नाही. म्हणून आता आपण गोप्रेमी तरी पुढे याल. आता आपण तरी काही ना काहीतरी मदत करून या गायी माझ्या डोळ्यासमोर मरणार नाही त्याची काळजी घ्याल. कळकळीची विनंती करतो आपल्याला. 1000, 2000, 5000, 100, 200 जे काही जमेल. एखादी गाडी चारा आपण बालाजीला जाऊन दान करता, आपण साईबाबांना जाऊन दान करता, आपण मंदिरामध्ये लाखो रुपये दान करता. पण या चिमुकल्या पिल्लांना वाचवण्याकरता आपण थोडंसं पुढे यावं. हे निरागस वाचण्या लेकरासारखीच ही लेकरं आहे. त्यांनाही जगण्याचा हक्क आहे, त्यांनाही जगावंसं वाटतं. पण या कोकणच्या धर्तीवर यांना वाचवणं खूप अवघड आहे. माझा गुगल पे नंबर आहे 99 21 48 71 48. या नंबरवर ते करू शकता. किंवा संस्थेचा खाली अकाउंट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर दान करून आपण वाचवू शकता. आणि एवढी गोशाळा वाचवा. आपल्याला गोमाता काही कमी पडू देणार नाही. आपल्या लेकराबाळांना खूप आशीर्वाद मिळेल. आपण सर्वजणांनी या गोमातेसाठी प्रयत्न करावे. हे जे तुम्ही आता पाहताय हे चारा व्यवस्थापन केलेलं आहे आपण. आणि गायींसाठी हिरवा चारा लावून या ठिकाणी हे पाण्याचे तुषार सिंचन केलेलं आहे.